नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्यानाबद्दल बोलणार आहे. म्हणजेच मेडिटेशन आपण इंग्लिशमध्ये बोलतो याला. तर मी मेडिटेशन हे 1.5-2 वर्ष आधी करायला सुरुवात केलेली. खऱ्या अर्थामध्ये मेडिटेशन काय असतं हे मला 2 वर्ष आधी समजलेलं. पण आत्तापर्यंत मी कधी जास्त मेडिटेशनला प्रायोरिटाईज केलं नाही आहे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. मध्ये मी 10 दिवस लागोपाठ एक तास मेडिटेशन केलेलं, ज्यातून मला सिग्निफिकंट रिझल्ट्स मिळालेले. पण काही कारणास्तव ती जी सवय होती ती तुटली माझी. आणि तुम्हाला माहिती असेलच की एखादी सवय तुटली, एखादा मोमेंटम तुटला, तर ते परत लावणं थोडंसं अवघड होऊन जातं. माझ्यासाठी मग तसं झालं. त्याच्या आधी पण आणि त्याच्यानंतर पण मी मेडिटेशन कधीतरच करायला लागलो, क्वचितच. म्हणजे आठवड्यातून 1-2दा मेडिटेशन करणार, 20-30 मिनटं जास्तीत जास्त. असं माझं चाललंय मागच्या 2 वर्षांमध्ये. मेडिटेशनची काय ताकद आहे हे मला 2 वर्ष आधी समजली. मेडिटेशन काय काय गोष्टी बदलू शकतं आपल्या जीवनामध्ये. आपल्या मेंटल हिलिंगमध्ये किती त्याचं मोठा वाटा आहे. आपल्या फिजिकल बॉडीमध्ये किती त्याचा मोठा वाटा आहे तोही मला माहिती आहे. फक्त त्याला इन्कल्केट म्हणजे स्वतःच्या मनामध्ये आणि स्वतःच्या हॅबिटमध्ये बिंबवण्याची फक्त गरज आहे मला. तर या व्हिडिओच्या मार्फत मला फक्त एवढंच बोलायचं की मेडिटेशन असा एक टूल आहे, असा एक शस्त्र आहे जो प्रत्येकानं वापरला रोज, तर त्याला जे पण आयुष्यामध्ये पाहिजे जे पण आयुष्यामध्ये मिळवायचं आहे ते आरामात तो मिळवू शकतो. कारण आपल्यासाठी सर्वात मोठा बॅरियर काय आहे कोणती गोष्ट मिळवण्यासाठी, तो आहे मानसिकता, पॉईंट ऑफ व्ह्यू, माइंडसेट. आणि तो जर खराब असला तर माणूस ती गोष्ट मिळवू शकत नाही किंवा ती गोष्ट मिळवणं खूप अवघड होऊन जातं. तर मेडिटेशन तुमच्या माइंडसेटला बदलतं, पॉझिटिव्ह बनवतं तुम्हाला. वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला देतं ते. म्हणजे कसं देतं? कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तुमचं मन शांत होते, तुम्ही बोर होताय, तर तुमचं मन ऑटोमॅटिक तुम्हाला नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन टेक्निक्स, कोणत्या पण गोष्टी करण्याच्या टेक्निक्स तुम्हाला सुचवतं. हे मी आत्तापर्यंत अनुभवले माझ्या मेडिटेशनच्या प्रवासामध्ये. तर इथून पुढं उद्यापासून, आज तारीख आहे 3 जानेवारी 2026, उद्यापासून मी रोज 1 तास मेडिटेशन करणार आहे, संध्याकाळी 7 ते 8. नो एक्सक्यूज, नो ड्रामेबाजी. दिस विल बी माय अल्टिमेट चॅलेंज फॉर अस टू डू मेडिटेशन. आणि ह्या व्हिडिओला बनवायचा सर्वात मोठा उद्दिष्ट हाच होता की माझी कम्युनिकेशन स्किल्स व्हायची होती मला. मी कसं बोलतो आहे, आणि असे रोज व्हिडिओ मी बनवणार आहे वेगवेगळ्या टॉपिकवरती. आता मी मराठीत बोललो आहे, तर मी उद्यापासून मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिघांमध्ये बनवणार आहे. काही पाठ मराठी, काय हिंदी, काय इंग्लिशमध्ये, जेणेकरून तिन्ही लँग्वेज माझे ट्रेन होते. दॅट विल बी more useful for my further advancement or improvement in my public speaking journey. दॅट्स इट. एवढंच बोलायचं होतं मला. इतना ही बोलना था मुझे. जर तुम्हाला काही माझ्या व्हिडिओवरती काय माझ्या बोलण्यामध्ये काय चुका आढळल्या असतात, कुठं पॉजेस द्यायला पाहिजे होत्या, कुठं मी चांगल्या पद्धतीने टोन वाढवता आला असता माझा, मला सांगू शकता व्हिडिओच्या कमेंटमध्ये. तेवढंच बोलायचं तुम्हाला. जय हिंद, जय भारत.